नितीन शेट्टवले लोधिवली गृहग्रामपंचायतचे खऱ्या अर्थानं विद्यमान सरपंच यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांना आणि पाले टीमसाठी आल्यात. त्यानंतर विनोदजी शिंदे बाबर हे देखील या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी पाले टीमसाठी आल्यात. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. गौरव या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्याच्या हातामध्ये दिलं आणि चांगली गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज वसंत, नॉन स्ट्रायकर वरती अमोल आणि व्हेरी फास्ट बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गौरव. चांगला चेंडू ऑन साइड मध्ये तडकवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु चेंडूनं सीमारेषा गाठली आहे. 4 धावांसाठी येतोय दर्जेदार हा चौकार. सात धाबा धापलकावरती बिनबाद 7 ही स्थिती या मॅच मध्ये पलसाई पलसदरी टीमची. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय गौरव. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर व्हाईट बॉल आला. तिसऱ्या चेंडूवरती त्यांनी दुहेरी धाव या ठिकाणी खर्ची केली आणि पुन्हा एकदा डॉट बॉल तो या ठिकाणी टाकतोय. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 7 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी गौरवची या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक पंच रन्स किती आहेत? डॉट बॉल आहे. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 7 या धावसंख्येवरती. बॉल तयार. पुन्हा एकदा हा दमदार स्ट्रोक. समोरच्या दिशेमध्ये बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय 6 धाब्यांचा. हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 13 या धावसंख्येवरती. डीजे वाले आमचे शांत झाले असं वाटतंय आम्हाला. बॉल तयार. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर हा प्रयास आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 13 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि धावफलकावरती धावा आहेत तर एकूणच 13 धावा.
रितेश जाधव या टीमचे मुख्य खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र होते आणि त्यांनी खऱ्या अर्थानं खूप साऱ्या शुभेच्छा या टीमसाठी दिल्यात. पाले टीमसाठी त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 13 धावा धापलकावरती. पुन्हा एकदा चांगला फटका अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. खराब क्षेत्ररक्षण, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाबींसाठी चौकार. ठोक डी साईराज एक चांगला बॅट्समन आहे ज्याने कित्येक मैदानं या ठिकाणी गाजवली आहेत आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगला फलंदाज, परंतु गावदेवी पाले टीमकडून खऱ्या अर्थानं कौशलचं चांगलं षटक. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर उत्तरास प्रत्युत्तर देतोय. या ठिकाणी महत्वाची विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. गोलंदाज तयार. कौशल. नवीन फलंदाज साईराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि ऑन स्ट्राईक वरती तो असेल. ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचाचा या ठिकाणी कवायत करण्यास भाग पडला आणि व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. व्हाईटच्या मदतीनं एक एक्स्ट्राची धाव या ठिकाणी धावफलकावरती जॉईंट होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 18 या धावसंख्येवरती. आमचे मित्र ओमकार गुरव, आमचे मराठीचे एक उत्कृष्ट समालोचक मित्र, यांच्याकडून काय खूप सारे शुभेच्छा आलेत ते पाली टीमसाठी. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थंडीचा प्रभाव फार जास्त आहे आणि थंडी आम्हाला या ठिकाणी भासवते. त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की येणाऱ्या कालावधीमध्ये देखील येणाऱ्या अजून काही कालांतरानंतर प्रचंड थंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु थंडीचा प्रभाव न भासता चांगली आक्रमकता दाखवतोय तो फलंदाज साईराज आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण खराब आणि त्यानंतर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 28 या धावसंख्येवरती. टॉस जिंकला होता या मॅच मध्ये पलसदरी टीमनं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आणि तो योग्य या ठिकाणी ठरत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला आला चौकार, त्यानंतर आली विकेट, पुन्हा एकदा व्हाईट आणि पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा आला षटकार आणि पुन्हा एकदा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. एक बाद 28 ही स्थिती आहे पलसदरी टीमची.
या मॅच मध्ये. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, झेल ड्रॉप केलं आणि चांगल्या फलंदाजाला तुम्ही जिवंत देताय. हे फलंदाज तुम्हाला डोकेदुखी या मॅच मध्ये ठरू शकतील. एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 29 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि 29 धाव आहेत त्या धावफलकावरती. 14.50च्या सरासरीने पर षटक धावण्याचा प्रयत्न. करंट रन रेट आपण या ठिकाणी पाहतोय पलसदरी टीमचं आणि चांगली कामगिरी त्यांची या मॅच मध्ये चालू आहे. प्रवीण मोरे या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. प्रवीण शेठ मोरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. बॉल तयार आहे. अलॉंग दी कार्पेटचा फटका, एक धाव सहजरित्या त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं 1 रन, 1 रन शॉट आहे. वन रन शॉट आहे. केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल. हा फटका चांगला, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु धावा मिळतील या चेंडूवरती. एकूणच 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 32 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हा चांगला फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, केवळ धाव मिळेल 1 आणि एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 33 या धावसंख्येवरती. मनोज एक चांगले गोलंदाज या टीमचे, कित्येक काल गावदेवी पाले टीमला हिने तारलंय. खराब दिशेमध्ये पॅकी आणि त्यानंतर आपण पाहतोय की एक धाव या ठिकाणी मिळाली जाईल आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 34 या धावसंख्येवरती. संतोष बोरे आम्हाला सांगतात की 34 धावा धावफलकावरती. त्यांना देखील माहिती आहे की प्रचंड थंडी या ठिकाणी पडलेली आहे आणि अजून कालांतराने ना खरं अजून प्रचंड थंडी या ठिकाणी पडली जाईल. आत्ताच आमच्या आवाजामध्ये बदल झालाय आणि कालांतराने अजून बदल होईल, कारण की थंडी एवढी प्रचंड आहे ना की या ठिकाणी तुम्ही येऊन पाहू शकता. आणि तदनंतर आपण पाहतोय ना काय या ठिकाणी मनोज गोलंदाज डॉट बॉल या ठिकाणी टाकतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी संपुष्टात येईल. प्रचंड प्रमाणात थंडी आहे. आम्ही कानटोपी आणली नाही, आम्ही या ठिकाणी जॅकेट आणलं नाही, त्या कारणासाठी आम्हाला जास्त थंडी या ठिकाणी वाजतीये. पुन्हा एकदा हा चांगला फटका, 4 धावांसाठी चौकार येईल आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 38 या धावसंख्येवरती.
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक ऑन साईड मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू उचलणार फेकणार परंतु विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि महत्वाची विकेट या ठिकाणी वसंत वसंत या चेंडूवरती होतोय बाद. थंडीचा प्रभाव खूप जास्त आहे या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु तरी देखील खेळाडू चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळेस फटका पसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता आणि झेलला कॅरी केलं प्रकाश जाधव त्या ठिकाणी होते आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली. साईराज राजला बाद केला आणि तदनंतर आपण पाहतोय महत्वाची विकेट देखील त्यांनी या षटकामध्ये प्राप्त केली. 39 धावा 10 फलकावरती, 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारे षटक आपण या ठिकाणी पाहतोय गावदेवी पाले टीमसाठी. काव्य 11 गावदेवी पाले टीमसाठी. हा फटका दमदार, क्षेत्ररक्षक आहेत, झेलला कॅरी केला आणि महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी भगवान देखील होईल बाद. 39 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावेल. मध्ये पाहतोय एकंदरीत संतोष आपण पाहिलं ना, पहिल्या चेंडूवरती देखील त्यांनी सांघिक विकेट या ठिकाणी प्राप्त केली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट, पुन्हा एकदा आला डॉट बॉल आणि पुन्हा एकदा महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली. ती गोलंदाज सुजल या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी त्याचे अध्यापक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी परंतु थोडंसं खराब यष्टीरक्षण मनोज जाधवच्या माध्यमातून. एक धाव या ठिकाणी मिळाली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 40 या धावसंख्येवरती. अविनाश पारंगे सर तर नंतर बाला सालुंके आणि यांचा स्क्वॉड या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर आणि हा दमदार स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाबींसाठी बिग हिट षटकार.
डे नाईट फॉर्मॅटमध्ये पंचांची भूमिका पार पाडणं त्यांच्यासाठी जास्त अवघड नसेल, परंतु आपण पाहिलं ना तर पंचची भूमिका पार पाडणं थोडंसं अवघड आहे. त्या अविनाश पारंगे सर यांनी उल्लेख केलं की निलेशजी बौड सर यांना देखील आम्ही बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अंपायरिंगची भूमिका पार पाडण्यासाठी देऊ आणि चांगले अंपायरिंग त्यांची देखील बऱ्याचशा स्पर्धेमध्ये राहिली आहे. ज्या ज्यावेळी वरोसे गावामध्ये स्पर्धा होतात ना त्यावेळी निलेशजी बौड यांना आपण पंचांची भूमिका पार पाडताना पाहतो. आणि सकाळीच आम्हाला त्यांनी शब्द दिला अविनाश पारंगे सर यांनी की येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना देखील आम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये विविध स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु त्यांना आम्ही शब्द दिला की जॉबच्या अभावी त्यांना कोणत्याही स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडता येत नाही आहे. जरूर, परंतु ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी अविनाश पारंगे यांच्या शब्दासाठी आपण त्यांना पंचांची भूमिका पार पाडत असताना आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहू. 24 चेंडूमध्ये 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ते गावदेवी काव्या 11 गावदेवी पाली टीमला. डीजे पाठवा पाली टीम. हा बॉल द्या. चोवीस चेंडूमध्ये 47 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सर्कल स्पेशालिस्ट मनोज जाधव आणि त्याच्यासोबतीला कौशल ही सलामीची जोड साखळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काव्य 11 गावदेवी पाले टीम कडून आणि पलसाई पलसझरी टीमचं क्षेत्ररक्षण देखील आपण ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. खूप चांगलं मैदान. चोवीस चेंडू आणि 47 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे ते काव्या 11 गावदेवी पलसझरी टीमला. मनोज जाधव ऑन स्ट्राईक वरती. बॅक टू बॅक 3 चौकार आले ना तर या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्या खेळाडूसाठी असेल. परंतु फटका फसलाय हवेमध्ये, झेल ड्रॉप आणि मनोज जाधवला तुम्ही या मॅच मध्ये जीवनदान देऊ शकत नाही. आज चांगला फलंदाज आहे, सर्कल स्पेशालिस्ट, उगाच आम्ही या ठिकाणी म्हटलं नाहीये. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय की मनोज जाधवला दिलेलं जीवनदान या मॅच मध्ये कितपत भारी ठरतं ना हे पाहणं गरजेचं आहे. कौशल ऑन स्ट्राईक वरती, बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज कैलास. दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय फलंदाज कौशलसाठी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी कैलासच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 22 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले जात आहेत. नेक्स्ट मॅच साठी आपण टेंबरे आणि नयन स्मृती 11 जय गावदेव टेंबरे आणि त्यांच्या विरोधात चावंडाई
माझगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय. माझगाव आणि त्यांच्या विरोधात टेंबरी टीमचा कॅप्टन या ठिकाणी आहे. आम्ही माझगाव टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की तातडीनं आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. धावा मिळतील या चेंडूवरती एकूणच एक आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल तर एकूणच 3 या धाव संख्येवरती. शांत आणि साबत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट अद्याप एकही गमावले नाही आणि कौशल ऑन स्ट्राईकवरती. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली आणि फलंदाज कौशलला या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती मैदान सोडावं लागेल. शेवटच्या ते आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 44 या धावसंख्येची. टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी यावं. माझगाव टीमचा देखील खेळ दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर चांगला राहिला, परंतु आज दुसरा संघ आपण या ठिकाणी पाहायला मिळेल माझगाव गावचा. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आले. टॉस केलं जाईल. पुन्हा एकदा हा चांगला फटका क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जातात. 2 धाब्याच्या मदतीनं समीकरण बदलेल. धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 9 या धावसंख्येवरती. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 16 आणि 38 धावसंख्येची गरज आहे. अंबिका क्रिकेट संघ चौक व अंबिका मित्रमंडळ चौक आयोजित कैलासवासी स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ अंबिका चषक येत्या 15, 16, 17, 18 जानेवारी 2026 या दिनानिमित्त आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक या स्पर्धेचा असेल ते 12,500. या स्पर्धेमध्ये जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल, मालिकावीरसाठी कूलर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांसाठी आकर्षक शूज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि सामनावीरसाठी ट्रॉफीज. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांना कोणाला सहभाग घ्यायचा आहे ना, त्यांनी उत्कर्षमध्ये गौतम ओसवाल, नवनीत मते, बारक्या पवार, बाला गायकवाड, सचिन बैलमारे, साहिल चौधरी, विजय हातमोडे, समाधान माली, पराग माली यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. संजय काक्षीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी आपण पाहिली. खालापूर तालुक्यामधील A1 दर्जेचं आयोजन आणि तदनंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला अंबिका चषक
घेऊन येतोय. कैलासवासी स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ अंबिका चषक 2025चं दिमागदार देखील आयोजन. मॅचमध्ये थोडंसं दुर्लक्ष होतंय. 12 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. कोणा एकाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर उत्कर्ष मते यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. तदनंतर साहिलचा गौतम ओसवाल असतील, नवनीत मते असतील, साहिल चौधरी असतील, विजय हातमोडे असतील, समाधान माले असतील, सचिन बैलमारे असतील, बाला गायकवाड आणि बारक्या पवार आणि तदनंतर आपण पाहते संघर्ष मते यांच्याशी आपण संपर्क साधायचे. खूप चांगली स्पर्धा असेल. त्या स्पर्धेमध्ये बरंच काही नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा आम्ही आयोजकांचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायक 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. किरण ऑन स्ट्राईक वरती आहे. बॅक टू बॅक 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी विनोद शिंदे आणि नितीन तवले यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येईल. बॅक टू बॅक 3 षटकांसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि मॅच खुली करेल किरण जाधव हा फलंदाज. 12 चेंडूमध्ये आता 35 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करणं गरजेचं आहे. दमदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. किरण जाधवच्या बॅट मधून येतोय हा विलोपनीय षटकार. 6 हा बॅक टू बॅक जर 3 षटकार आले तर आतिश डुकरे यांच्याकडून देखील हजरमध्ये तब्बल 6,000 रुपयाचं कॅश प्राईज या खेळाडूला देण्यात येईल. नितीनजी तवले ग्रुप ग्रामपंचायत लोदिलीचे सरपंच त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याच्या सोबतीला विनोदजी शिंदे असतील. हा चेंडू खराब पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या मदतीने दंडित करण्यात येत आहे. 1 बाउंडचा इशारा पंचांचा आलाय. शेवटच्या 11 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ते एकूणच 28 धावसंख्येची. पेशर आहे गोलंदाज सुमित. पंच पहिली बाउंडची अनाउन्समेंट दिली होती का? नाही. नव्हती दिली. मनोज जाधव जर पंचाने दिली असेल तर तो योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला असता. आणि पुन्हा एकदा हा चांगला स्ट्रोक गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 20 या धावसंख्येवरती. शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 27 या धावसंख्येची. शेवटचे 10 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीपासून जर आक्रमण झालं असतं तर या मॅच मध्ये मजा आली असती. चांगला फटका दमदार स्ट्रोक 1 धाव कंप्लीट. केवळ 1च धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 9 बॉल आणि 26 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. 9 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुमित चांगली गोलंदाजी करतोय. हा चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? परंतु नाही. 1च धाव या चेंडूवरती मिळेल. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि 25 धावसंख्येची गरज. 22 धाव आहेत त्या धावफलकावरती. 8 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. पटका यावेळेस देखील पसलाय परंतु धाव मिळेल. केवळ असं वाटलं होतं धाव मिळेल परंतु झेल चांगलं कॅरी केला आणि महत्वाची विकेट या ठिकाणी फलंदाज नरेश
या चेंडूवरती होईल बाद. शेवटचे आता 7 चेंडू आदित्य दरेकर या ठिकाणी येतात, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचंय. फलंदाज दाखल होतोय गौरव. शेवटचे 7 बॉल आणि 25 धाबसंख्येची गरज आहे. कित्येक सामने किरण जाधवनं आई गावदेवी पाली टीमसाठी जिंकून दिलेत, परंतु यावेळेस देखील विकेट प्राप्त केली जाते आणि गौरवला या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज आहे. हा सामना थोडासा दूर चाललाय काव्या 11 गावदेवी पाली टीम पासून. चला न्यू बॅट्समन मैदान. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच. चला माझगाव टीमने टॉस जिंकलाय. काय निर्णय आहे? माझगाव टीम बॉलिंग. मग लगेच मॅच संपल्या आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. शेवटच्या आता 5 बॉल आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. हा दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत आणि बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. शेवटचे 4 चेंडू आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेटचा हा फटका. ऑन साइड मध्ये ड्राईव्ह केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या आता 3 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. 1 धावे चेंडूवरती येईल. हा डॉट बॉल येईल. शेवटच्या आता 3 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा हा दमदार स्ट्रोक. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव ह्या वेळेस मिळाली जाते. शेवटच्या आता 2 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 20 या धावसंख्येची. बऱ्याचशा फरकानं हा सामना गमावला जातोय काव्या 11 जय गावदेवी पाली टीमनं. शेवटचे 2 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. एकीकडे आमचे मित्र नवजोत पाटारे आणि निखिल पाटील यांचा संघ, राज असतील यांचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तेजस भुरे असतील यांचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थानं माझगाव केतन पाटील यांचा संघ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. केतन पाटील या टीमचा हिस्सा नसेल. हा मनोज असतील या टीमचा हिस्सा. मनोहर पाटील. तदनंतर भाई आमचे असतील या टीमचा हिस्सा. तदनंतर सर्व आपण पाहतो लेजंड प्लेयर या टीमचा हिस्सा असेल आणि त्यांचा संघ आपल्याला या ठिकाणी